द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय चतुर्थ प्रत्येकी 50,000 रुपये, 15,000 रुपये. अगदी त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी 5,555 रुपये रोख रक्कम आणि एसके ची बॅट, क्षेत्ररक्षकासाठी 3,333 व एसके ची ब्रँडेड बॅट, मालकविरासाठी बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. सामन्याकडे वळूयात. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नुकताच टॉस झालेला पाहायला मिळाला आणि जिथे एका बाजूला श्रीराम मित्रमंडळ घागरकोंड आणि सोपानदादा मोरे 11 गोळेगणी अशा स्वरूपाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. टॉस झाला, टॉस जिंकला तो अर्थातच सोपानदादा 11 गोळेगणी या संघाने आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. संकेत मोरे अर्थात गोलंदाजी मार्कवरती तात्या दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला सचिन उतेकर आणि महेश उतेकर ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. विनय व अतुल तळेकर आमच्या सोबत आहेत, तर मैदानाच्या आतमध्ये या मॅच ऑफिशियल्स गुरुदास भोईर आणि त्यांच्या साथीला नंदू मांडे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल स्ट्राइक इन वरती सचिन उतेकर. पहिला बॉल पडेल राईट आर्म अराउंड द विकेटने. पहिला बॉल कट केलाय, गॅप शोधला. पहिल्याच बॉल वरती कट करत असताना डीप पॉइंट माउंट लाईनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या बॉल वरती आलाय. दंडने चौकार. दत्तकृपा साऊंड, विजय मोकाशी, निहाल, यश आणि कौशिकला आपण पाहत आहोत. पहा बॅटिंग करणारा संघ मी लक्ष वेधेन. मैदानाच्या आतमध्ये जी काही जोडी उतरली आहे त्याच वेळेला डगआउट जो आहे ना, डगआउटच्या वरती बसायचं आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले, ऑन साइडला टर्न केलाय, पुल केला, चेंडूला गुल केलाय. पुढच्याच बॉल वरती आलाय चौकार. श्रीराम मित्रमंडळ घागरकोंड या संघासाठी मी ही ताकीद दिलेली नाहीये. इथून पुढे खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या माहितीसाठी डगआउटच्या बाहेर कोणताही खेळाडू नसेल आणि तसं आढळल्यास पॅनल्टीज पात्र राहाल. डगआउटच्या बाहेर कोणी बसणार नाही याच्याकडे लक्ष वेधूयात. डगआउट देण्यात आल्यात आणि प्रत्येक संघासाठी एकच डगआउट आहे. मॅच जशी संपेल आपलं साधं सामान घेऊन आपण डगआउट सोडा. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सॉफ्ट हँडने केले, हलक्या हाताने पॉइंटला केले, सिंगल येते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सचिन उतेकर नावाला साजेसा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. नावात सचिन आहे आणि त्याचा खेळ त्या धाटणीचा पाहायला मिळालाय. ओमकारजी घाडगे यांना तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. सर्वांचे लाडके ओमकार घाडगे. नाव असं करा ना की नाव ऐकताच काम होईल. एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. नाव असं करा की नाव ऐकताच काम होईल अशी व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने अनेक सुकीप संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात आल्यात. महेंद्रजी शिंदे साहेब सैनिक यांना विनंती असेल, भारतीय सैन्य दलामध्ये महेंद्रजी शिंदे आहेत, त्यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती पुढचा बॉल क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. सचिनचा कॅच सोडलाय. जीवदानं वरदानं साबित होतात. क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड इथे उंचवावा लागणार आहे, कारण अशा दर्जाचे कॅचेस अवघड बनता नाही आहेत. एक सोपा झेल होता जो ड्रॉप झालाय. मी चर्चा करत होतो ओमकार घाडगे यांची, कारण रीलसाठी सर्वाधिक मोठा पाठबळ जर या युवा वर्गाला कोणी दिला असेल तर तो ओमकार घाडगे आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला, कबसला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आलाय. पुन्हा कॅचेस ड्रॉप झालेत. क्षेत्ररक्षक तोच आहे या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 कॅचेस ड्रॉप झालेत. 2 कॅचेस ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले. 2 जीवदानं धावफलकावरती 12. त्रिशांत मोरेला आपण पाहतोय ज्याने 2 कॅचेस ड्रॉप केलेले आहेत. खरं तर एक गोष्ट आवर्जून म्हणता येईल ना की आपण कॅच ड्रॉप झाल्यानंतर डोक्यावरती कॅप नाहीये, सूर्यप्रकाश येतोय, सनग्लासेस वेअर केलेले नाही आहेत, परंतु या खेळाडूकडे दोन्ही गोष्टी होत्या. धावफलकावरती आहेत त्या 12. 2 षटकांचा पहिल्या षटकाचा खेळ संपला. श्रीकांत गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल.
श्रीकांतकडे खासियत राहिली, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातं. भरधाव वेगाने गोलंदाजी करतो, मोक्याच्या क्षणी आक्रमक आणि फटकेबाजी चांगली दर्जाची करत असताना आपण त्याला अनेक वेळेला पाहिलंय. आज तो खेळ साकारावा लागणार आहे. महेश उतेकर स्ट्राईक एंडवरती आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना श्रीराम मित्रमंडळ घागरकोंड. चला घाई व्हायला हवी, घाई व्हायला हवी. वैभव मी याकडे लक्ष वेधत, कारण महत्वाचे सामने आपल्याला 9 कव्हर करायचे आहेत. धावफलकावरती धावा 12 बनलेल्या पाहायला मिळाला. श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड या संघाला आपण पाहतो सोपानदादा मोरे 11 गोळे गणी. सोपानदादांच्या नावाने या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मातील संघ पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. खरं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सिंगल आणि डबलला आपण पाहिलं तर लाईफ लाईन म्हणून संबोधलं जातं आणि ती लाईफ लाईन इथे पाहायला मिळते आहे. गणेशजी केसरकर सर माझ्यासोबत जॉईंट आहेत. पुढचा बॉल यावेळेचा फटका फसला. कॅच बनेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्या बॉलवरती विकेटचं पतन सचिन इथे होतोय. झेलबाद स्वरूपामध्ये बाद. ओमकार घाडगेंबद्दलची मी चर्चा करत होतो. खरं तर क्रिकेटला ग्लॅमर आणलं. पोलादपूर तालुक्याचा क्रिकेटला नवनवीन काहीतरी संकल्पना आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओजी म्हटल्यानंतर ओमकार घाडगे, परंतु त्यांच्या अनेक संकल्पना ज्या ज्या वेळेला आल्या ना त्या त्या वेळेला त्याचं कॉपीराईटही येत असताना पाहायला मिळालं. परंतु कॉपी करताना अशा व्यक्तीची कॉपी करा ज्याची फायदा तुम्हाला होईल, कारण अनेक कॉपी अशाही झाल्या ज्याचा फायदा नाही तर तुटवडाच होत असताना पाहायला मिळाला. एकाच गावामधून खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने मोठं मंडळ बनवलं लंगोटी मित्र मंडळ, मला वाटतं तालुक्यामध्ये असं सभासद नोंदणी आणि सभासदांकडून फी आकारणारं सर्वाधिक पहिलं मंडळ राहील. पुढचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कृष्णा चव्हाण. गणेशजी केसरकर यांच्याशी चर्चा करूयात आपण. तेही आपल्यासोबत जॉईन होतील, तेही हितगुज करतील. खरं तर एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातं. पोलादपूरचा पहाडी आवाज. यावेळेला बॉल उजव्याशीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला होता, जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा स्थिरावलेली आहेत. त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा श्रीकांत भोसले. यावेळेला फटका फसला. स्वतः क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक झेल टिपण्यात आला. लगातारचे 2 धक्के दिलेत या षटकामध्ये श्रीकांत भोसलेने. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम श्रीकांत भोसले. 1 मोर विकेट डाऊन. बाद होत असताना पाहायला मिळाला. श्रीकांत भोसलेचा मी आधीच उल्लेख केला होता. तो विकेट टेकर आहे. विकेट प्राप्त करण्यामध्ये पटाईत आहे. प्रतिस्पर्ध्याला अगदी मूर्छित पाडण्यामध्ये तो यशस्वी होतो. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. व्हाईट बॉल आलाय. गुरुदासजी भोईर सरांना आपण पाहताय ऍज अ बॉलिंग अँड पंचांच्या भूमिकेमध्ये. या गणेशजी केसरकर सरांशी चर्चा करूया. ज्या रीतीची स्पर्धा पाहायला मिळाली, ज्या रीतीचा सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये, एकंदरीत एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. श्रीकांत भोसले पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल.
याही वेळेला थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आला. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 15 धावा. गणेशजी केसरकर सर माझ्यासोबत जॉईन झालेत. काय म्हणाल एकंदरीत ज्या रीतीची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि ज्या रीतीचा सामना पाहायला मिळाला. 15 बनल्या 2 फलंदाज बाद. बॅटिंग करतोय श्रीराम मित्रमंडळ श्रीराम क्रिकेट क्लब घागरकोट. सर खरं पाहिलं तर घागरकोट संघ आणि गोळेगणी घागरकोट संघाचा जर आपण पाहिला तर यावर्षी अजून तरी परफॉर्मन्स नाही आहे, परंतु गोळेगणी संघाने आतापर्यंत ज्या मॅचेस झालेत त्या मॅचेसमध्ये आपला परफॉर्मन्स आत्तापर्यंत या क्षणापर्यंत चांगला ठेवलेला आहे. कारण सोपानदादा 11 गोळेगणी हा संघ, या संघाची भरपूर चढ उतार आपण पाहिले. गेले कित्येक वर्ष हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये नव्हता, परंतु 2025चा आपण टेनिसचा हंगाम आला आणि हा संघ फॉर्मामध्ये आलाय आणि आतापर्यंत चांगलं काम त्यांचा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलेला आहे. परंतु घागरकोट संघाचे जे आदेश आहेत आता बॅटिंगसाठी आहेत, त्यांना इथून पुढे त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा लागेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा एक चांगला अनुभव आहे आणि चांगला बांधणी केलेला तोही संघ आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊनच त्यांना मैदानावर इथून पुढे 2 वर्षामध्ये काम करून रन रेट द्यावं लागेल सर. होय निश्चित दोन्ही संघ अनुभवी आहे. दोन्ही संघांचा परफॉर्मन्स आपण जाणून घेतला. सातत्याने चांगलं प्रदर्शन दोन्ही संघ करतात. सोम पवार गोलंदाजी मार्क वरती आल्यात. आदेश उथेकर आणि त्याच्या साथीला महेश उथेकर पाहायला मिळतात. मागील षटकामध्ये श्रीकांतने केवळ 3 धावा दिल्या. 2 विकेट त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या होत्या. पुढचा बॉल गोलंदाज पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट सॉफ्ट डिसमिसल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. यंगस्टार पोलादपूर यंगस्टार मित्रमंडळ पोलादपूर म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं मंगेजी बेलोसे साहेब अर्थात अध्यक्ष मंगेजी बेलोसे साहेब यांनी यंगस्टार पोलादपूर अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचा बांधला. सगळ्यांना एकत्रित आणलं. पोलादपूर तालुक्याची मानाची सन्मानाची PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आयोजन करण्यात येत असताना पाहायला मिळतं. या विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय महेंद्रजी शिंदे सर यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. यावेळेचा बॉल शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या 16 एक विशेष सन्मान आदरणीय संदेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून आपण करतो आहोत. महेंद्रजी शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान. भारतीय सैन्य दलाची सेवा पुरवतात. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक चांगले क्रिकेट खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. भारतीय सैन्य दलाचा मान मेंढू आणि अगदी त्याच वेळेला आज अभिमान वाटतो आपल्या पोलादपूरकरांना की आपल्या सैन्य दलातील एक सैनिक आपल्या सोबत आहेत. यावेळेचा बॉल फटका फासला. आदेश चेंडूच्या खाली येतोय. विरुद्ध दिशेने जात असताना झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केला. कॅच स्टॉप झालाय. नवीन बॅटर मैदानावरती प्रसाद उतेकर यांना आपण पाहतोय. फटका त्यांचा फसला होता जिथे आदेश उतेकरचा. धावा मिळाल्यात. सोम पवार आदरणीय महेंद्रजी शिंदे यांचा एक विशेष सन्मान आपण केला. तदनंतर पुढे आपण वळतो आहोत. धावफलकावरती बनल्या त्या 18. यावेळेस हा बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण नंदूजी मांडे सर यांना आपण पाहत आहोत. कट्टर गोगावले परिवार समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रक्तामध्ये कट्टर त्यांच्याकडे आहे. फटका फसला. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. धावा इथूनही मिळतील. खुश रहो खुश रहो. धावा मिळाल्यात त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 20 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोट. वन शॉट. दुष्काळात 13वा महिना. 1 शॉट. धाव मिळेल ती केवळ 1. धावफलकावरती बनल्या त्या अर्थात 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. अतुल तळेकर ॲज अ मॅन्युअल स्कोरर आणि त्याच वेळेला विनय तळेकर ॲज अ स्कोरर म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. मॅन्युअल स्कोरिंग ते करतात.
यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, लॉफ्टेड ऑन राईट, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक मिळती आहे, सेकंडचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट झाली आहे. हा हलगर्जीपणा तुम्ही दाखवू शकत नाही. दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती 21 बनल्या. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम क्रिकेट क्लब घागरकोंड या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 21-3. धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोशन मोरेला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालं आहे. प्रथमेश परब आणि त्यांची संपूर्ण टीम, जगातली पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करण्यात येते. यावेळेला उजव्या अशीच्या बाहेर होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तात्या चेंडूच्या खाली आले होते, परंतु कॅच त्यांच्याकडून ड्रॉप होतीये. अनेक वेळेला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून खऱ्या अर्थानं संकेत मोरे यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्यांच्या हातामधून कॅच ड्रॉप होणं ही बाब पथ्यावरती पडणार नाहीये. महत्वाचा खेळाडू आहे संकेत मोरे. धावा मिळाल्या तर 2, संघाची धावसंख्या 23. स्ट्राईक एंडवरती सध्या तगडीला प्रसाद. पुढचाच बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला आणि पाठवलं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवदान वरदान साबित, षटकार. आता मात्र 29 वरती जाऊन पोहोचली आहे. रोशन मोरेचा पुढचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने इथे पुन्हा एकदा केला. स्लॉक स्वीप, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फंबल पुन्हा एकदा झालाय. क्षेत्ररक्षणाचा गलथानपणा इथे पाहायला मिळालाय. वारंवार या चुका घडत आहेत. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं झालेलं नाहीये. कॅचेस ड्रॉप झाल्या. पहिल्या षटकामध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या. तदनंतर या षटकामध्ये संकेत मोरेने कॅच ड्रॉप केली. इथे मात्र धावा खर्च करण्यात येतात. वैभव याच गोष्टीचं लक्ष वेधेल प्रत्येकाचं. टीम मीटिंग मध्ये या गोष्टीची चर्चा निश्चित होईल. धावफलकावरती 31 बनल्या. 31 धावा धावफलकावरती आहेत. आज एकंदरीत आपण पाहिलं ना तर 5 अंपायर्स कामकाज करतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल खाली राहिलाय, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. 32 नंतर अवांतर आली आहे, 33 बनल्यात. नंदू मांडे स्वतः आज महाडवरून आज या स्पर्धेसाठी दाखल झाल्यात. गुरुदास भोईर सर यांना देखील तुम्ही पाहत आहे. सचिनजी सावंत सर यांना देखील तुम्ही पाहत आहात. आणि एक मात्र अंपायर, डान्सिंग अंपायर प्रदीप शिंदे सर यांना तुम्ही पाहत आहात. पुढचा बॉल खोलातला होता, ऑन साइडला केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न, एकेरी धावला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. 2 मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने पुन्हा धावा वाढवत आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. सर गणेश बाविस्कर सर यांना देखील तुम्ही पाहताय. आज डोंबिवलीमध्ये आहेत, सकाळी सायंकाळी त्यांना उरणमध्ये चिरल्यामध्ये पाहाल. धावफलकावरती धावा एकंदरीत 35 धावा धावफलकावरती आहेत. आणि सर्वांचे लाडके अंपायर म्हणून गणेशजी बाविस्कर सर यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वेळेला संदीपजी कदम सर यांचं विशेष प्रेम त्यांच्यावरती नेहमीच राहिलंय. त्यांना देखील तुम्ही पाहता आज या स्पर्धेच्या माध्यमातून. 35 आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बायाचा आतमध्ये येणारा बंपर पाहायला मिळाला होता. गुडलेन स्पॉटवरून रायझिंग डिलिव्हरी थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. डॉट बॉल सर्वाधिक महत्वाचे राहणार आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 3 संघ खेळत आहेत. अर्थात प्रत्येक संघाला विजयासोबत रन रेट ही मेंटेन करणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. धाव मिळतील 4. हा येतोय खणखणीत शेवट गोड करणारा चौकार.
त्वरित उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅच जिथे मात्र सोपान दादा मोरे 11 गोळेगणी हा संघ खेळेल चंद्रगड वॉरियर ढवळे या संघाच्या अगेन्स्ट. चला त्वरित या पण लक्ष वेधूयात. आणि जशी या सेकंड इनिंगला सुरुवात होईल पहा, पूर्वार्धाचा खेळाचा विचार केला तर सचिन उतेकर 10 धाबांची खेळी केली, महेश उतेकरने 3 धाबांची खेळी साकारली, परंतु आदेश उतेकर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याने संघाचा डाव सावरला आणि शेवट देखील गोड केला. प्रसाद उतेकरने एक षटकार ठोकला. एकंदरीत 3 चौकार या पूर्वार्धामध्ये आले. धावफलकावरती 39 बनल्या. 40चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आल्यात. या पण उत्तरार्धाकडे वळूयात. आवाज ऐकूयात. खास रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसंगीहून या स्पर्धेसाठी दाखल झालेले सूरजी शिंदे यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकायला मिळेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. डीजे दत्त कृपा साऊंड कडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकू. मध्ये 40 धावांची आवश्यकता. पण आवाज ऐकत होतात महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारतीय टेनिस विश्वाचा एक गोड आवाज जयजी भोसले सर यांचा, म्हणजे मोठे बंधू आणि त्याचबरोबर या संपूर्ण पोलादपूरकरांच्या मनामनातील एक दर्जेदार आवाज. चोवीस बॉल 40 धावांची आवश्यकता. अगदी ज्या पद्धतीने दुपार सत्र या स्पर्धेतला पाहायला मिळते. सोपान दादा 11 गोळेगणी या टीमला करायच्यात. आघाडी जोडी चला, आपल्याला देखील विनंती असेल थोडी घाई करा. SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वे या संपूर्ण आयोजनामधलं आजचा दिवस पहिला जो की या संपूर्ण स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रेक्षक वर्ग ज्यांना ज्यांना इथे उपस्थिती लावता आलेली नाहीये तेही लाईव्ह टेलिकास्टच्या स्वरूपात आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांचेही सहर्ष हार्दिक स्वागत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. वैभव आणि त्याच्या साथीला संकेत. ऑफिशियल पंच पॅनल जो की आपण या संपूर्ण स्पर्धेतला पाहतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये शुभम उतेकर दाखल झालेत. पहिलं षटक यांच्याकडे सुपूर्द केलं गेलंय. संकेत मोरे स्ट्राइक वरती आहेत. वैभव मोरे नॉन स्ट्राइक एंडला. मोरे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 बॉल 40 धावा. एक सहज साधं सोपं आव्हान
वाटतंय तर शक्य, वाटतंय तर कठीण, परंतु गेम स्ट्रॅटर्जी आगळ्या वेगळ्या पद्धतीने कशी राहते क्षेत्ररक्षणावरतीच अवलंबून असेल. पहिला बॉल घेऊन मैदानाच्या आतमध्ये शुभम. पहिला बॉल गली रिजन मधून चाललाय, चेंडूचा पाठलाग केला जातोय, भाग मिल्का भाग, चेंडूचा पाठलाग करत असताना बॉल चांगल्या पद्धतीने स्टॉप केला गेलाय. आपल्या संघासाठी धडपडतायत, आपल्या गावासाठी पडतायत, गावाच्या नावासाठी पडतायत. त्यांना ठाऊक आहे या स्पर्धेचं महत्व किती आहे. 5व्या पर्वातल्या पहिल्या दिवसाचा चित्तथरारक क्षण जर आपल्याला अनुभवायचा असेल, जर आपल्याला इथे उभं राहायचं असेल तर कुठे ना कुठेतरी मेहनत ही घ्यावी लागेल. तुमच्या कष्टाचा चीज व्हायला वेळ लागत नसो, परंतु तुम्ही मेहनत ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. किंवा डावखुरे हाताचे फलंदाज ना देवाचे देणगीच मानले जातात आणि त्यांचे फटके हे पाहण्यासारखे नेहमी राहतात. यावेळेला उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, बॉलने गिरकी घेतली आहे, क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली आहे, बॉल चाललाय सीमारेषा पार. इथून मात्र दुसऱ्या बॉलवरती इथे नो बॉल असेल. एका बाजूला 6 खेळाडू आणि त्यातल्या त्यात नो बॉल, नो प्लस 4, टोटल धावा आल्यात 5. क्षेत्ररक्षण ती नजर ठेवून होते. ऑफिशियल पंच आपण पाहतोय गुरुदासजी भोईर सर, नंदूजी मांडे. यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल, नो बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, धाव घेऊ की नको, घेऊ की नको, परंतु धाव त्या ठिकाणी घेतली जाते. थोडस खराब क्षेत्ररक्षण, आधीच धावा कमी, त्यात थोडस खराब क्षेत्ररक्षण. वारंवार अशा चुका कुठे ना कुठे तर तुम्हाला टाळाव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा शफल घेऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल फेकी केला जातोय, परंतु फेकी थोडीशी खराब होतीये. वारंवार कुठे ना कुठेतरी गली रिजनच्या 38 सर्कलच्या क्षेत्ररक्षकांवरती जास्तीचा प्रेशर दडलंय की काय. प्रत्येक येणारा बॉल, प्रत्येक फेकी करणारा बॉल थोडासा खराब राहतोय. यावेळेला उडवलाय बॉल, कॅच साठी कॉल असेल, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एकच धाव येते. षटक नंबर ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनपर्यंत चालू आहे. धावांचा अगदी विचार केला 1-1-11, 11 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. 40चा पाठलाग करायचा आहे. अखू टप्प्याचा बॉल, इथून मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केलाय जरूर, जजमेंटचा परफेक्ट राहिलं नाही आणि येतोय इथून मात्र सुंदर आणि खणखणीत चौकार. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 15. यावेळेला आणखीन एक उडवलाय बॉल, लॉफ केलाय, चॉप केलाय, बॉलला हवाई सफर देत 1 बाउन्स, बॉल चाललाय, अनदर बिग हिट त्या ठिकाणी येतोय, चौकार. संख्येमध्ये देखील फेरबदल होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा अगदी आपण विचार केला ना, अजूनपर्यंत पहिल्या 6 बॉल मध्ये एकूण धावा आल्यात त्या 18 धावा आल्यात.
40चा पाठलाग करायचा आहे. ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात, म्हणजेच तर काय आता इथून येणाऱ्या 18 बॉल मध्ये 19 धावा झाला. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. अजूनही अगदी आपण पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता. 18 बॉल 21 धावा. राकेश चांदे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कटरचा वापर ड्राईव्ह केलाय बॉलला. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव घेतली आहे. निश्चित लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन चांगलं सजलंय, परंतु जसे जसे प्रत्येक बॉल फेस करतायत, हेड टू हेड, नेट टू नेट, फेस टू फेस, त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल केला जातोय. त्यांना ठाऊक आहे प्रत्येक येणारा फटका अचूक पद्धतीने जर बसला तर एखाद दुसरी विकेट देखील प्राप्त होऊ शकते. स्विच हिटचा प्रयत्न ठरलाय अनसक्सेसफुल. सरळ बॅटने फटके येत आहेत, आडव्या बॅटने फटके घेण्याचा प्रयत्न का करतायत, असा प्रयत्न पडला असेल. वारंवार अशा पद्धतीचे फटके कुठे ना कुठेतरी धोकादायक ठरू देखील शकतात. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, घी अगर सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, परंतु त्यासाठी वेळ ही परफेक्ट असावी लागते, टायमिंग ही परफेक्ट असावं लागतं. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉलला दिशा दिली आणि गोलंदाजी मात्र दशा केली. बॉल चालाय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. चार धावा आहेत ना सर? ओके. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 16 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल कव्हर्स वरती मारलाय. क्षेत्ररक्षक पुढे आले, बॉल मागे निघून गेला. जजमेंट आणखीन एकदा मिस राहिलंय आणि आणखीन एक चौकार. वारंवार ऑफ साइड, लेग साइड, अगदी चारही दिशाहीन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आघाडीची जोडी प्रतिस्पर्धी संघाची अक्षरशः बिघाडी करून ठेवते. 28 धावा झाल्यात, 12 धावांची आवश्यकता. या वेळेला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे. षटक नंबर चालू आहे ते दुसरं. 29 धावा बनल्यात, अवघ्या 11 धावांची आवश्यकता आहे. संकेत आणि वैभव यावेळेला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. गॅप शॉट सिलेक्शन चांगलं आहे, परंतु बॉल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टॉप केलाय. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 कंप्लीट झाल्यात. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलं जात आहे.
शॉर्ट रन असेल. ओके, एकच धाव आहे. धावा झाल्या 30 आणि आता फक्त आणि फक्त करायच्या आहेत उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10 धावा. गोलंदाजीसाठी प्रथमेश चव्हाण याला प्राचारण करण्यात आलंय. 12 बॉल 10 धावा. एका दुसरी विकेट कमबॅक करणारी गोलंदाजी जर का राहिली तर मॅच मध्ये कुठे ना कुठे ट्विस्ट येऊ शकतं. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आला अगदी एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आणि डावखुऱ्या हाताचे फलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट अगदी असंच पाहायला मिळते आता मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने दुपारचं सत्र आपण पाहतोय SKMB अध्यक्ष चषक 2025 चा आजचा पहिला दिवस. या संपूर्ण स्पर्धेचा चमचमते चषक, चमचमती ट्रॉफी, आकर्षक असं कॅश प्राइज आणि रील स्टार साठी एक प्रमुख असं आकर्षण. यावेळेला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, महत्वपूर्ण कॅच. हो हो हो, कॅच ड्रॉप केली आहे. मोक्याच्या क्षणी जीवदान दिलंय त्या ठिकाणी. अशा पद्धतीचे गोल्डन चान्स तुम्हाला मिळत नसतात, ते तुम्हाला मिळवावे लागतात आणि हा चान्स ड्रॉप केलाय. संधी वारंवार मिळणार नाहीये. जी संधी तुम्हाला मिळते ना त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. आपण अनेक वेळा म्हणतो ना, नसीबी हमेशा बहादुरों का साथ देतीये. आता साथ मिळालाय मैदानाच्या आतमध्ये बॅटरला. पुन्हा एकदा वैभव. हो हो, कटरचा वापर केला जरूर, परंतु खूपच बाहेरच्या दिशेने बॉल, व्हाईट बॉल आलाय. चौतीस धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. अवघ्या 6 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. हा संघ जो पण अगदी आपण पाहिला क्षेत्ररक्षणासाठी आणि ओहो, बॉलने गिरकी घेतली, क्षेत्ररक्षकाची फिरकी घेतली आणि हा विजयी चौकार येतोय. या ठिकाणी श्रीराम मित्र मंडळ घागरकोंडा संघ या ठिकाणी विजय होतोय. गोळेगणी संघ या ठिकाणी सोपान दादा 11 गोळेगणी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. अगदी